श्री शिव मंदिरात श्रावण मास निमित्त विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। श्री वीरशैव उत्कर्ष मंडळ संचलित या मंदिरात सोमवारी पहाटे 4:30 वाजता रुद्राभिषेक व सकाळी 7 वाजता आरती करण्यात येत आहे। तसेच श्रावणातील सोमवारी विविध महिला भजनी मंडळांच्या भजनांचे आयोजन करण्यात आले आहे। 24 ऑगस्टला महालक्ष्मी महिला भजनी मंडळ तर 31 ऑगस्टला मानवतावादी हस्ते वृक्षारोपण श्री साईराम महिला भजनी मंडळाच्या भजन कार्यक्रम व सौ नीलम एनाटे यांच्या शिवतांडव नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांचा सत्कार होणार आहे। 4 सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त पार्वती महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम तर 7 सप्टेंबरला महादेव शंकर स्वामी यांचे शिव महिम्न स्तोत्र व श्री दत्त महिला भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम होईल। दर सोमवारी सायंकाळी 6 ते 7 वाजता मान्यवरांच्या हस्ते पालखी मिरवणूक व आरती होणार असून प्रत्येक संपत शुक्रवारी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम होईल। 7 सप्टेंबरला मान्यवर गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात येणार आहे। कार्यक्रमासाठी अध्यक्ष इरगोंडा शिवगोंडा पाटील, गजाननराव सुलतानगुरे, सुशांत मुरडे, सुरेश पाटील, मुकुंद माळी, सुभाष तोडकर, विमल मस्ते, सुचेता राजमाने, सुलोचना पाटील, संगीता पाटील, राजगोंडा पाटील, राजू पाटील, परशुराम कोरे, रवींद्र झोईन, प्रभाकर पाटील, शिरीष मुरडे, सुभाष पाटील, राम आवडे, सुभाष आमाशी, बाबू हळूर, शिवानंद स्वामी, प्रमोद कावरे, आदित्य वांदळकर, बसगोंडा पाटील व सुरेखा शहापुरे आदी परिश्रम घेत आहेत। अभिषेकासाठी भाविकांनी मंदिर समितीशी संपर्क साधून रीतसर पावती घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। ओम नमः शिवाय। वीरशैव उत्कर्ष मंडळ संचलित शिव मंदिर कमिटीच्या वतीने गेली 35 वर्षे या शिव मंदिरच्या माध्यमातून आम्ही श्रावण महिन्यानिमित्त विविध कार्यक्रम इथं घेतोय। आज सकाळी पहाटे 4:30 वाजता मान्यवरांच्या शुभ हस्ते इथं अभिषेकाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि त्याही कार्यक्रमाला भाविकांची चांगल्या पद्धतीची उपस्थिती या कार्यक्रमाला लागली। आज दिवसभर या शिव मंदिर परिसरामध्ये अतिशय भक्तिपूर्ण वातावरणामध्ये भाविकांची संख्या इथं असते आणि ते एक पद्धतीनं शिवाचा आशीर्वाद घेऊन इथून जातात म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही। ह्या 1 महिन्यामध्ये आम्ही 4 सोमवारी अनेक इथं जे गावामध्ये महिलांची भजनी मंडळ आहेत त्या भजनी मंडळांना इथं बोलवून त्या भजनी मंडळांना एक मान देण्याचं काम शिव मंदिरच्या माध्यमातून आपण करतोय। आज संध्याकाळी ठीक 4 वाजता या इचलकरंजी शहरामधील महालक्ष्मी भजनी मंडळाचा कार्यक्रम इथं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय। त्याचाही भाविकांनी लाभ घ्यावा अशा पद्धतीची मी इथं भावना व्यक्त करतो। त्याचबरोबर संध्याकाळी ठीक 6 वाजता या मंदिर परिसरामध्ये आरती आणि पालखीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होतोय। त्याही कार्यक्रमाला आपण भाविकांनी चांगल्या पद्धतीची उपस्थित लावावी आणि शिवाजी आशीर्वाद घ्यावे अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो। गेली 4-5 वर्षामध्ये ह्या इचलकरंजी शहरामधील हे जे मंदिर आहे ह्या मंदिराचं डेव्हलपमेंट आम्ही चालू करतोय आणि चालू करत असताना आता हे अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे। ह्या विकास कामामध्ये सर्व जाती धर्मातल्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीची मदत देऊन ह्या विकास कामाला हातभार लावलाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। आणि या विकास कामामध्ये काही कमतरता होती आणि ती कमतरता आम्ही या इचलकरंजी शहरातील लोकप्रिय आमदार राहुल आवाडे साहेब यांना आम्ही जाऊन भेटलो आणि इथं ह्या परिसरामध्ये जे पेविंग ब्लॉक दिसतात ते पेविंग ब्लॉक बसवून देण्याचं काम आमदारांनी इथं केलेलं आहे। त्यांचं बी ह्या शिवमंदिर परिसरामध्ये जे विकास काम चालू आहे त्यामध्ये फार मोठं योगदान आहे म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाहीत। हे सर्व काम करत असताना 4थ्या सोमवारी आम्ही या इचलकरंजी शहरामधील आणि आसपासले जे ग्रामीण भागातले जे भक्त येतात त्यांचा यथोचित सन्मान करण्याचं काम त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये गौरव केलेला आहे, सामाजिक बांधिलकी जपलेल्या आहेत अशा लोकांना बोलवून त्यांचा सन्मान करण्याचं काम आम्ही इथं करतोय। त्याचबरोबर आम्ही एक चांगला उपक्रम ह्या वेळी घेतलेला आहे, तो वृक्षारोपण करण्याचं काम भाविकांच्या शुभ हस्ते 3ऱ्या सोमवारी आम्ही इथं करतोय। ह्या सगळ्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि शिवाजी आशीर्वाद आपण सर्वांनी घ्यावेत अशा पद्धतीची शिवमंदिर कमिटी या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपणा सर्वांना शिवाजी आशीर्वाद लावावे अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो। त्याचबरोबर गेली 35 वर्षे या इचलकरंजी शहरामध्ये शिवमंदिरच्या माध्यमातून आमचं पार्वती महिला भजनी मंडळ आहे, ते सुद्धा प्रत्येक सोमवारी इथं आपल्या पद्धतीनं एक सेवा देण्याचं काम इथं करतंय।
ह्या ठिकाणी अनेक लोक स्वतःहून इथे सेवा करण्यासाठी येतात आणि चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट करण्याचं काम आम्ही इथे हाती घेतलेलं आहे. तर आपल्या सर्वांची आपल्यानी अशी अपेक्षा आहे की ह्या कमतरतेमध्ये आपण ह्या कमतरता भरून काढण्यासाठी जे जे काय आपल्याला देता येईल ते आपण देऊन चांगल्या पद्धतीचं ह्या इचलकरंजी शहरामधील जे मंदिर आहे ते पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणि श्रावण महिन्याच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन ह्या शिवाजी आशीर्वाद लाभावेत अशा पद्धतीची भावना व्यक्त करून या सगळ्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि मी थांबतो. सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा.